वसई विरार पालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांची 18 तास ईडी चौकशी करण्यात आली। तर मध्यरात्री 2 वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती। वसई विरार आणि नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारती प्रकरणी ईडीने छापेमारी केलेली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मध्यरात्री 2 वाजेपर्यंत ईडीने चौकशी केलेली आहे। ईडी अधिकाऱ्यांनी काही कागदपत्र, हार्ड डिस्क आणि काही डेटा हा ताब्यात घेतलेला आहे। वसई विरार महापालिकेमधील माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावर ईडीने ही छापेमारी केली आहे। दरम्यान या कारवाईवर खासदार संजय राऊत नेमकं काय म्हणाले पाहूया। वसई विरार महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांवर धाड पडली ईडीची आणि त्यांना त्या पदावर माझ्या माहितीप्रमाणे नियमबाह्य पद्धतीने बसवण्यात आलं। आता ज्या अर्थी ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत, फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं नियुक्त केलेल्या आयुक्तावर, याचा अर्थ त्या धाडीचे धागेदोरे त्या संबंधित मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात, कारण तो अधिकारी नेमण्याचं काम दादा भुसे यांनी केलं असं चर्चा तेव्हाही होती, आजही आहे।